आणि महाराष्ट्र राज्याचे बंदर विकास मंत्री सामन्याला सुरुवात करूयात। माननीय नामदार नितेजी राणे साहेबांचं देखील या स्पर्धेच्या ठिकाणी आगमन होणार आहे। 19 तारीखला पहिला सामना जय हनुमान क्रीडा मंडळाच्या स्पर्धेमधला डे नाईटच्या इतिहासामधला पहिला बॉल यावेळेला पिच बबलच्या बॅट मधून निघालाय डबल षटकार। आमच्या या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते 1 लाख रुपये व आकर्षक चषक आपल्याला पुरस्कृत केले संकेत पाताडे आणि जय हनुमान क्रीडा मंडळ यांच्या वतीने। द्वितीय क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते रोख रुपये 50,000 व आकर्षक चषक आपल्याला रोख रुपये पुरस्कृत केलेत संतोषजी पारकर साहेबांनी। उपांत्य फेरीमधील पराभूत संघ आहेत ज्यामध्ये पहिल्या संघाला 20,000 रुपयांचं रोख पारितोषिक मिळेल ते आपल्याला पुरस्कृत केले संजय दत्तराम पाताडे गुरुजी यांनी। उपांत्य फेरीमधील जो दुसरा पराभूत संघ आहे त्याला मिळतील 20,000 रुपये आपल्याला पुरस्कृत केलेत कैलासवासी मनोहर उर्फ जीजी पाताडे यांच्या स्मरणार्थ पाताडे परिवार यांच्या माध्यमातून आपल्याला पुरस्कृत करण्यात आलेले आहेत। इतर वैयक्तिक आकर्षक बक्षीसही आपल्याला पाहायला मिळत आहेत। मालिकावीरासाठी जी फ्रीज आहे ती आपल्याला पुरस्कृत केली आहे जयवंती जमदाडे ग्रामपंचायत सदस्य यांनी। प्रत्येक सामनावीरासाठी आकर्षक टी शर्ट आहे ते आपल्याला पुरस्कृत केलं आहे रॉयल कलेक्शन तळेरे यांनी। मालिकावीरासाठी जे टी शर्ट आहे ते आपल्याला पुरस्कृत केलं आहे मयूर गोरुले यांनी। उत्कृष्ट फलंदाजासाठी बॅट आहे जी मयूर गोरुले यांनी दिली आहे। सर्व स्पर्धेसाठी लागणारे जे चेंडू आहेत ते आपल्याला पुरस्कृत केलेत श्रीरंग पाताडे यांनी। गोलंदाज यावेळेला चेंडूवरती चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक बॅटची वरची कडा पहिल्याच बॉलवरती आली आहे विकेट। देसाई मुंबई टेनिस क्रिकेटचा ब्रँड एम्बेसिडर 0 वरती माघारी परतलाय। हे आहे क्रिकेट। 28 धावांवरती पहिला धक्का राजाराम वॉरियर्स क्रिकेट टीमला। 1 षटक एका चेंडूच्या सांगतेखेरीस अमोल गोलंदाजी मार्कवरती तयार आहेत। अमोल भोसलेजी जे महाराष्ट्र पोलीस आहेत रत्नागिरीमध्ये आणि पहिल्याच बॉलवरती त्यांनी विकेट मिळवली आहे आणि झेल टिपलाय नितीन माटुंगे यांनी कोल्हापूरचा सुपरस्टार खेळाडू। गोपाल बट्टा कॅप्टन ऑफ द सिंधुदुर्ग मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय स्पर्धेसाठी देणगी स्वरूपामध्ये देखील आपल्याला मदत आली आहे। त्यांचीही नावं आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू। स्ट्रायकिंग येईलला गोपाल बट्टा तयार क्षेत्ररक्षणाची पाहणी करतोय आणि उंचावलेल्या आत्मविश्वासाने गोलंदाजी मार्गवरती अमोल भोसले तयार। लेग ब्रेक टप्पापर्यंत बाहेर काढलाय बॉल ऑफटिकच्या बराच बाहेर जाणारा बॉल पंचांनी कळवलाय की हा अतिरिक्त चेंडू आहे। पंचांची दोन्ही समांतर टीमची धावसंख्या 1 ने वाढते। एका गड्याच्या मोबदल्यामध्ये फलकावरती धावा लागलेत आतापर्यंत 1 बाद 29। आतापर्यंत 10,000 प्रेक्षकांनी हा सामना लाईव्ह देखील बघितलाय। ही जय हनुमान क्रीडा मंडळाची एक वेगळी ओळख आपण निर्माण केली आहे। यावेळेला फुल टॉस बॉल बॅटवरती घेण्याचा प्रयत्न बॅटला चुकवत चेंडू यष्टिरक्षकाच्या दिशेने डॉट। खूप चांगला बॉल डिलिव्हर्ड करत असताना आपण पाहतोय अमोल
भोसले रत्नागिरी जिल्ह्याचे सुपरस्टार खेळाडू दाखल झाले आहेत कासर्डेच्या नगरीमध्ये आणि त्यांच्या समोर जिल्ह्याचा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बेताज बादशाह कित्येक वर्ष जवळपास 25 वर्ष आपल्या कारकिर्दीची ज्याने टेनिस क्रिकेटसाठी व्यतीत केली आहेत. यावेळेला फटका फसलाय सर्कल मध्ये गोपाळ बट्टा सापडलाय बॅकवर्ड स्कोअरला आली आहे विकेट. गोपाळ बट्टा शून्याची बॅग डोक्यावरती घेऊन विकेट नंबर 2. स्पर्धेसाठी उमेश दिगंबर पाताडे यांच्या माध्यमातून 10,000 रुपये आपल्याला मिळालेत. प्रथमेश परशुराम पाताडे यांच्या माध्यमातून 10,000 रुपये आलेत. अमोल जयवंत जमदाडे यांच्या माध्यमातून 10,000 रुपये आलेत. श्रीरंग अनंत पाताडे यांच्या वतीने 10,000 रुपये आलेत. प्रफुल्ल रघुवीर परब 10,000 रुपये. राकेश राजीव पाताडे 11,000 रुपये. भावेश महेश पाताडे 10,000 रुपये. कैलासवासी भिकाजी महादेव पाताडे यांच्या स्मरणार्थ श्री जयकुमार पाताडे यांच्या वतीने 10,000 रुपये. श्री डॉक्टर जांभिलकर 2,052 रुपये. मुन्ना महाडिक 2,500 रुपये. बबन मुनगेकर 10,000 रुपये. संतोष तळेकर दारूम माजी सरपंच 5,000 रुपये. शांताराम उर्फ बाळू पाताडे 10,000 रुपये. बाबाजी पाताडे 5,000 रुपये. मिलिंद पाताडे 10,000 रुपये. मयूर तानवडे 5,000 रुपये. भास्कर पाताडे 2,500 रुपये. वैभव शांताराम घाडी 5,000 रुपये. श्री उदय पारकर बुवा 1,000 रुपये. महेंद्रजी देवरुखकर यांनी देखील 1,000 रुपये आपल्याला दिलेत. नागेशजी लडगे यांच्या माध्यमातून 10,000 रुपये आपल्याला मिळालेत. त्यांचेही मनापासून धन्यवाद सर्व देणगीदार. आणि आमच्या स्पर्धेसाठी लेग स्टिकवरचा बॉल आणि यावेळेला हा वाईड बॉलचा सिग्नल पंचांनी कळवलाय. 2 विकेट मिळवल्यानंतर थोडासा गोलंदाजीमध्ये भरकटताना आपण अमोल भोसलेला पाहतोय. टीमची धावसंख्या 1 ने वाढते 30. अनेक महनीय व्यक्तिमत्वांचं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलंय आणि त्यामुळेच हा भव्य दिव्य सोहळा तुम्हाला पाहायला मिळतोय. अजून अनेक नावं तुमच्यापर्यंत येतील मात्र जसं आपल्याला वेळ मिळेल गोलंदाज तयार. और पिच बॉल ताकद देण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू बॉल लाईनच्या बाहेर षटकार. प्रतीक गवंडेच्या बॅट मधून हा दमदार षटकार आलाय. 6 धावांनी टीमची धावसंख्या वाढली आहे 36. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत आणि महागडं षटक पहिलंच आपण पाहिलं ज्या षटकात तब्बल 28 धावांची लयलूट अहमद नाखवाच्या. नो बॉलचा सिग्नल पंचांनी कळवलाय. पॉइंट आणि गलीच्या मधून चेंडूला काढण्याचा प्रयत्न इथे पहिली धाव प्रचंड वेगात दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये आणि ओव्हर स्टेपिंग झाली आणि त्यामुळे पंचांनी नो बॉलचा सिग्नल देखील कळवलाय. नो बॉल कधीच एकटा येत नाही सोबत येताना तो फ्री हिटला घेऊन येतो त्यामुळे उघडा डोळे आणि बघा नीट येणारा चेंडू असेल फ्री हिट. टीमची धावसंख्या पुन्हा एकदा वाढली आहे फलकावरती 38 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 1 षटक 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. बबल नाईक 6 चेंडू 28 धावांचं योगदान त्याने आतापर्यंत दिलंय आणि प्रतीक गवंडेने पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकून प्रतिस्पर्धी टीमला धोक्याचे पूर्व संकेत देखील दिलेत. अमोल भोसले गोलंदाजी मार्कवरती तयार आहेत. ओमकार देसाई आणि गोपाळ बट्टा हे शून्यावरती माघारी परतलेत मात्र हा दबाव आपल्यावरती येऊ दिला नाहीये. स्ट्रायकिंग इंगच्या बबल नाईकने हे मैदान बबल नाईकसाठी खूप लकी आहे. मालिका वीराचा किताब देखील आमच्या जयनुमानच्या स्पर्धेमध्ये बबल नाईकने पटकावला होता आणि त्यासाठी त्याला सायकल देखील मिळाली होती. यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न फसलाय आणि चेंडू बॅटची कडा घेतोय. फॉलोथ्रूमध्ये क्षेत्ररक्षण केले अमोल भोसले यांनी. चेंडू डॉट टिंब चेंडू आमच्या स्कोअरबुक मध्ये लिहिला गेलाय. टीमची धावसंख्या फलकावरती तुम्ही पाहताय आतापर्यंत 38 धावा. षटक क्रमांक 2 चालू आहे.
थोड्याशा वेळाने आपण या स्पर्धेची सुरुवात केली आहे. प्रेक्षकांची अलोट गर्दी देखील पहिल्याच सामन्यामध्ये आपण पाहतोय. अगुट डब्याचा बॉल पुल केलाय, गॅप मध्ये केलाय टॅप, चेंडू बोलण्याच्या बाहेर फरार. संजीवनी जय हनुमान चौकार. यात 25,000 रुपयांची देणगी बांदिवडेकर कुटुंबीय यांच्या माध्यमातून आपल्याला मिळाली आहे. बांदिवडेकर कुटुंबियांचे आम्ही जय हनुमान क्रीडा मंडळाच्या वतीने मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आहोत. नामदेवजी बांदिवडेकर आणि त्यांचं संपूर्ण कुटुंबीय, खरं तर ते बरेचसे व्यस्त आहेत आणि त्यांनी देखील या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा कळवलेल्या आहेत फोनद्वारे, मेसेजद्वारे. त्यांचेही आम्ही धन्यवाद व्यक्त करतो आहोत. यावेळेला चांगला बॉल फ्लाईट दिली आहे, बॉलला थोडंसं कट केलंय सागर कांबळी, ज्याच्याविषयी आपण चर्चा करत होतो. जो आयकॉन खेळाडू आहे उमेश 11 हुमरट क्रिकेट टीमचा, उमेशजी वांगणकर यांच्या मालकीचा संघ आहे, जो क्षेत्ररक्षण करतोय. गोलंदाज तयार. सागरचा पिच बॉल त्यावरती केलं आक्रमण, लॉंगला षटकार गेलाय आणि हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. सहा धावांनी टीमची धावसंख्या वाढली आहे. 48 धावा. प्रतीक गवंडे स्ट्रायकिंग येईल तयार. रिव्हर्सचा डेम गॅप मध्ये आणि चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. गवळदेव मित्रमंडळ मुंबई यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी 10,000 रुपये आपल्याला मिळालेले आहेत. त्यांचेही मनापासून धन्यवाद. अगुट्याचा बॉल पॉइंटला खेळला, क्षेत्ररक्षक थोडासा दूर आहे, फंबल झालाय आणि त्याला बीट करत चेंडू बाउंड्रीच्या बाहेर फरार देखील झालाय. चौकार. स्पर्धेसाठी खास क्रिकॉनचे चेंडू वापरलेले आहेत. गौरवजी सावंत यांच्याकडे आपण संपर्क करू शकता या बॉलसाठी. आणि जे बॉल आहेत त्या चेंडूवरती प्रचंड धावा येताना आपण पाहतो. ओरिजिनल चेंडू आहेत, ओरिजिनल बॉल आहेत आणि त्यामुळे इतके षटकार चौकार आपल्याला पाहायला मिळतात. क्रिकॉनचे चेंडू आपण या स्पर्धेसाठी खास वापरले आहेत. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सागर कांबळी तयार. लांजे गावचा हा सुपुत्र, मुंबईच्या एसपी संघापर्यंतचा त्याचा थक्क करणारा प्रवास आपण पाहिलाय आणि मोठमोठ्या स्पर्धेमध्ये मालिका वीराचा किताब देखील त्यांनी पटकवलाय. यावेळेला ड्राईव्ह केले वितलन काळपेचा फटका ऑन साईडला, क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन वरती. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. प्रतीक गवंडे आणि बबल नाईक मैदानामध्ये धावांचा रतीब रचतायत. राजाराम वॉरियर्स क्रिकेट टीमसाठी विकासजी गावडे यांच्या मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. राजारामजी गावडे कालच्या दिवशी मडकेलवाडी चषक या चषकावरती देखील ज्यांनी आपलं नाव कोरलंय राजाराम वॉरियर्स क्रिकेट टीमने, आणि काल रत्नागिरी जिल्ह्याचा जो हा संघ आहे त्याने देखील कालच्या दिवशी एक ट्रॉफी जिंकली आहे. संगमेश्वर मध्ये, त्यामुळे दोन्ही संघ तुलनेबल आहेत. यावेळेला फुल टॉस में बने हैं बॉस. फुल टॉस का मतलब है फुल्ली लॉस.
30 धावांचा झंझावात बबल नाईकचा मालिकेमधल्या पहिल्या सामन्यामध्ये अर्धशतकाच्या दिशेने वाटचाल करणारा खेळाडू 5 चौकार 3 षटकार त्याने आतापर्यंत ठोकलेत। स्पर्धेला आजच सुरुवात झाली आहे, पहिला सामना आहे आणि यूट्यूबच्या माध्यमातून 1000 पेक्षाही जास्त प्रेक्षक लाईव्ह स्वरूपामध्ये आमच्या सोबत जोडले गेलेत। आपलंही मनापासून जय हनुमान क्रीडा मंडळाच्या वतीने आम्ही धन्यवाद व्यक्त करतो आहोत। प्रत्यक्ष मैदानावरती देखील हजारोंच्या संख्येने गर्दी आपल्याला पाहायला मिळते। महिला कक्षामध्ये महिला देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत। आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। 3 षटकांचा खेळ संपलाय आणि यानंतरचा आवाज तुमच्यापर्यंत येईल बादल चौधरी। धन्यवाद अमोल सर, सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत। जय हनुमान क्रीडा मंडळ उत्तर गावठाण आयोजित जय हनुमान चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जे स्वप्न गेले अनेक वर्ष कासार्डे नगरीने पाहिलंय ते स्वप्न यावर्षी पूर्ण होताना दिसतंय आणि हे स्वप्न पूर्ण होताना आपण सर्वजण याची देही याची डोळा या सर्व उद्घाटन सोहळ्याचं आणि पहिल्या सामन्याचं चित्र आपल्या डोळ्यामध्ये सामावत आहे। खरोखरच आपलं सर्वांचं मनपूर्वक आभार, सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आजच्या दिवसातील पहिला सामना उमेश 11 हुमरट संघाचा कर्णधार गौरव नागवेकर नाणेफेक जिंकतोय, क्षेत्ररक्षण स्वीकारतोय आणि बबल नाईकच्या नेतृत्वाखाली राजाराम वॉरियर्स तवडे संघाला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रण। 6 षटकांचा सामना, पहिलं षटक मॅजिक ओव्हर जय हनुमान मॅजिक ओव्हर आणि या षटकामध्ये बबल नाईक नावाचं वादळ मैदानावर घोंघवत आहे। पहिल्या षटकामध्ये अप्रतिम सुरुवात, दुसऱ्या षटकामध्ये मात्र महाराष्ट्र पोलीस अमोल भोसले एक वादळी कामगिरी। पुन्हा एकदा तिसऱ्या षटकामध्ये प्रतीक गवंडे राजाराम वॉरियर्स संघाच्या वतीने एक अप्रतिम स्टार्ट आपल्या संघाला देतोय। 3 षटकाची समाप्ती होते आणि धावसंख्या होते ती 65। चौथ्या षटकातील 2 चेंडूंची सांगता आणि बॉलिंग मार्कवर अमोल भोसले। प्रतीक गवंडे 9 चेंडू 24 धावा। दाजी नाईक मैदानावर आल्याच एका अप्रतिम षटकारावर आपल्या इनिंगची सुरुवात करतोय हा जय हनुमान चॅम्पियन्स ट्रॉफी षटकार। एकाहत्तर धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात अमोल भोसले बॉलिंग मार्कवर। पुन्हा एकदा एक आखूड टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा दाजीचा प्रयत्न असफल होतोय। एक धाव मात्र अगदी सहज, दाजी सुद्धा नाराज आपल्या या फटक्यावर। अजून एक षटकार मिस केला अशीच काहीची भावना दाजी नाईकची। एक अप्रतिम सुरुवात, पहिल्याच सामन्यामध्ये मैदानावर वादळ। स्पर्धेच्या ठिकाणी संजय पाताडे दक्षिण गावठण यांचं देखील आगमन झालेलं आहे। आम्ही त्यांना विनंती करतो आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण स्थानापन्न व्हायचं आहे। आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत। 3 गड्यांच्या मोबदल्यात 72 या धावसंख्येवर बबल नाईकचा फटका, लॉंगॉनच्या दिशेने एकेरी धाव। या मैदानावरील अगदी प्रत्येक गोष्ट ज्याच्या परिचयाची असा बबल नाईक। 2 वर्षापूर्वी याच मैदानावर घडलेली स्पर्धा जय हनुमान उत्तर गावठणच्या स्पर्धेत संपूर्ण स्पर्धेत एकदाही बाद न होता 153 धावांचा रतीब घालून मालिकावीरचा किताब ज्याने आपल्या नावे केला तो बबल नाईक नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा टेनिस क्रिकेटचा बाहुबली दाजी नाईक स्ट्रायकर यांवर 73 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात। अमोल भोसले यांचा टिपिकल लेग ब्रेक, डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून जय हनुमान षटकार। संजय पाताडे दक्षिण गावठण यांचं आगमन झालेलं आहे। त्यांचं पुष्पगुच्छ देऊन आपण स्वागत करूयात। तसेच पोलीस पाटील
बाप्पा कदम हे देखील उपस्थित झालेले आहेत. आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करूयात. मुख्य व्यासपीठावरती स्वागत होते. कासाडे विकास मुंबई मंडळाचे ते कार्याध्यक्ष देखील आहेत. त्याच पद्धतीने आमचे पोलीस पाटील बाप्पा, आपलंही या ठिकाणी स्वागत होत आहे. सागर कांबळे पहिल्या षटकामध्ये थोडीशी महागडी गोलंदाजी, 21 धावा खर्च, एकूण धावफलक 79. यावेळी बबलसाठी हा फुल टॉस लॉंग ऑफच्या दिशेने, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि एक मोठी विकेट, प्राइज विकेट. बबल नाईक बॅक टू द पॅव्हिलियन. 11 चेंडू 39 धावा. अगदी पहिल्या चेंडूपासून या मैदानावर ज्याने आपल्या नावाचं अधिराज्य गाजवलं असा बबल नाईक माघारी परततोय. ही प्राइज विकेट. जय हनुमान विकेट. मार्कवर पाहायला मिळतोय सागर कांबळे. गतवर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये इसवटी प्रीमियर लीग स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज हा किताब ज्याने आपल्या नावे केला असा सागर कांबळे. मात्र समोरच्या स्ट्रायकर यांच्या दिशेने कालच्याच दिवसात सावंतवाडी जिमखाना मैदानावर अप्रतिम फलंदाजी करून स्पर्धा गाजवणारा दाजी नाईक. हॅलो, स्पर्धेच्या ठिकाणी अतुल सावंत उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील पुष्पगुच्छ देऊन आपण स्वागत करतो आहोत. दाजी नाईक का म्हणतात आपल्याला, बाहुबली त्याचं उदाहरण दाखवतोय. अजून एक जय हनुमान षटकार. ऐंशी धावा. दाजी नाईक सलग 2 षटकार दाजीच्या खाती जमा होत आहेत. षटकारांची हॅट्रिक करण्याची संधी असेल. 86 फॉर 4. 5व्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. रत्नागिरी एक्सप्रेस सागर कांबळे आणि समोर बाहुबली. पुन्हा एकदा हा बाहुबली सागर कांबळेवर भारी पडतोय. मिड ऑनच्या डोक्यावरून चेंडू पुन्हा एकदा सीमारेषा पार. जय हनुमान षटकार. सदस्य बाळा जोशी हे देखील उपस्थित झालेले आहेत. बाळा जोशी, आपण देखील मुख्य व्यासपीठावरती यायचंय. ग्रामपंचायत सदस्य. 92 धावसंख्येवर दाजी नाईकचा फटका थोडासा फसतोय लॉंगांच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि दाजीची विकेट. 5व्या गड्याच्या रूपात दाजी माघारी परतेल. 6 चेंडू आणि वैयक्तिक 25 आणि सांघिक 92 या धावसंख्येवर. जय हनुमान विकेट नंबर 5. षटकारांची पहिली हॅट्रिक दाजी नाईकने केली आहे आणि त्यासाठी आमचे मार्गदर्शक मुद्राळे सर यांच्या वतीने दाजी नाईकला 500 रुपयांचं पारितोषिक दिले जात आहे.
एकदा आपण जोरदार टाळ्यांचा गजर करूया दाजी नाईक आणि मुद्राई सर यांच्यासाठी. अतिशय अप्रतिम स्टार्ट. पहिल्या चेंडू पासून जो बबल नाईकने दिला होता त्या स्टार्टचा वापर करताना राजाराम वॉरियर संघ या मैदानावर 2023 मध्ये ही स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम करणारा राजाराम वॉरियर संघ. दुसऱ्या बाजूने कालच्या दिवसातच एक संगमेश्वरची स्पर्धा जिंकणारा संघ उमेश 11 हुंबरट. दोन्ही संघातून अष्टपैलू खेळाडूंचा भरणा. दोन्ही संघातील आयकॉन खेळाडूंची यादी बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल काय दर्जाचा हा संघ दोन्ही संघ मालकांनी या स्पर्धेसाठी उतरवलाय. नवीन फलंदाज मैदानावर द स्टार अक्षय. 92 हा धावफलक 5 गड्यांच्या मोबदल्यात 5व्या षटकातील 5 चेंडूंची सांगता. बॉलिंग मार्कवर सागर कांबळे 11 चेंडूमध्ये 34 धावा खर्च करतोय. 2 सफलता मिळत आहेत मात्र खूप महागडी गोलंदाजी. हे सुंदर मैदान. नॉन स्ट्रायकरांच्या दिशेने समीर वेंगुर्लेकर. अजूनही प्रतीक्षा असेल समीरच्या फलंदाजीची. मिस्टर टर्मिनेटर. अक्षय घाटवळ हा खोलवर टप्प्याचा चेंडू. सागर कांबळे जी चूक दाजीला गोलंदाजी करताना केली होती ती चूक यावेळी मात्र सुधारतोय. बॅटर पासून चेंडू लांब ठेवतोय. सांगता होते 5व्या षटकाची आणि धावसंख्या होते 92 धावा. समीर वेंगुर्लेकर 1 चेंडू 1 धाव. अक्षय घाटवळ 1 चेंडू. अजून इनिंगची सुरुवात करणं बाकी आणि या पहिल्या इनिंग मधील शेवटचं षटक आपल्या भेटीला येत आहे. अगदी पहिल्यापासूनच मैदानावर रसिक प्रेक्षकांची अलूट. हॅलो हॅलो चिक. आमच्या स्पर्धेसाठी आमचे मार्गदर्शक कासाडे गावचं लाडकं नेतृत्व संजयजी देसाई साहेब यांनी आमच्या या जय हनुमान कला क्रीडा मंडळाच्या डे नाईट स्पर्धेसाठी 25,000 रुपयांची देणगी दिलेली आहे. एकदा आपण जोरदार टाळ्यांचा गजर संजयजी देसाई साहेबांसाठी करूयात. असं हे दानशूर व्यक्तिमत्व. साहेब आपले मनापासून जय हनुमान कला क्रीडा मंडळाच्या वतीने धन्यवाद. धन्यवाद देसाई साहेब. या स्पर्धेसाठी आपण खूप मोलाचं सहकार्य केलंय आणि या सहकार्यासाठी जय हनुमान क्रीडा मंडळ उत्तर गावठणच्या वतीने आपले मनपूर्वक आभार. शेवटच्या षटकाचा थरार. धावसंख्या स्थिरावली 92 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. राजाराम वॉरियर्स तळवडे या संघातून खेळणारे 2 आयकॉन खेळाडू ओमकार देसाई कुर्ला नेहरूनगर अप्पाली कणगुटकर वजरीम गोवा. दुसऱ्या बाजूला सागर कांबळे पाली रत्नागिरी नितीन माटुंगे कोल्हापूरचा तांबडा पांढरा आणि 2 आदरणीय संघमालक उमेश वांगणकर यांच्या विरोधात विकास गावडे आणि दोघांचे 2 दर्जेदार कर्णधार बबल नाईक होडावडा आणि गौरव नागवेकर. 92 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. स्ट्रायकर यांच्या दिशेने नुकतीच लाजरी प्रीमियर लीग स्पर्धेच्या 2 नावांची चर्चा झाली. एक नाव होतं अमोल जमदाडे. दुसरं नाव होतं समीर वेंगुर्लेकर. तो समीर स्ट्रायकर यांच्या दिशेने. मिस्टर टर्मिनेटर या नावाने सध्या प्रसिद्ध आहे. कोणत्याही क्षणी सामन्याचा निकाल बदलण्याची क्षमता ज्या खेळाडूमध्ये आहे असा हा छोट्या चणीचा खेळाडू पण समोर दिसणारा एक युवा खेळाडू एक युवा गोलंदाज. बॉलिंग मार्कवर सफवान. एक सुंदर चेंडू. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी. जो समीर मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो त्या समीरला आतापर्यंत जखडून ठेवलंय. या एकेरी धावेनिशी समीर वैयक्तिक 2 आणि सांघिक 93 ही धावसंख्या. इनिंगचे शेवटचे 5 चेंडू बाकी. एक दर्जेदार सामना दर्जेदार स्पर्धा. tenniscricket.in ग्रामीण tenniscricket.in या यूट्यूब चॅनलवरून ही स्पर्धा जगाच्या कानाकोपऱ्यात. आणि चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे सांगण्याची गरज नसेल कारण आपण सर्वांनी आधीच ही सगळ्या गोष्टी करून ठेवल्या असतील. 93 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. हा लोअर फुलटॉस मिडॉनच्या दिशेने. पहिल्या टप्प्यानंतर एक सुंदर क्षेत्ररक्षणाचा नमुना पेश होतोय. युवा प्रेक्षक जर मैदानावर बघत असतील तर त्यांच्यासाठी हे आदर्शवत क्षेत्ररक्षण. मोठ्या फटक्यांच्या चेंडूच्या मागे येताना आपण कोणत्या पोझिशनमध्ये असावं. चेंडूने उसळी घेतल्यानंतर चेंडू कसा अडवावा. हॉलीबॉलमधील डबल हँडेड बॉडी ब्लॉकचं उदाहरण क्षेत्ररक्षकाकडून पेश होत आहे. एकेरी धावेनिशी धावसंख्या होते 94 धावा. सफवानचा चेंडू. पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा समीरचा प्रयत्न तर होता. थोडसे ढिलाई होते लॉंगॉन क्षेत्ररक्षकाची मात्र फक्त 1 धावेवर समाधान. धावसंख्या होते ती 95. शेवटच्या षटकातील 3 चेंडूंची सांगता. जे स्वप्न कासार्डेच्या नगरीने पाहिलं होतं ते स्वप्न यावर्षी पूर्ण होताना दिसतं. या कासार्डे नगरीमध्ये पहिल्यांदाच नाईट क्रिकेटचा डे नाईट क्रिकेटचा हा थरार रणसंग्राम आणि रणसंग्राम सुद्धा. 5 गड्यांच्या मोबदल्यात 95 धावात. पुढील सामन्यासाठी दोन्ही कॅप्टन सज्ज राहावं. यानंतर होणारा दुसरा सामना एस बिचोलिम गोवा वर्सेस गांगेश्वर तरेळे. अक्षयचा हा मोठा फटका लांब 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 खूपच लांब. अजून एक जय हनुमान षटकार.
सांघिक शतक फलकावर लागतंय. हा ऍक्शन रिप्ले पहा. अक्षय घाटवळ काय सुंदर पोझिशन मध्ये येतोय. आखो टप्प्याचा चेंडू लोंगांच्या डोक्यावरून पिटाळतोय. जय हनुमान षटकार. जय हनुमान क्रीडा मंडळ उत्तर गावठण आयोजित जय हनुमान चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा हा थरार कासार्डे नगरीतील ही पहिली डे नाईट क्रिकेटची स्पर्धा आणि त्या डे नाईट क्रिकेट स्पर्धेतील पहिला सामना आपल्या समोर. राजाराम वॉरियर्स तवडे संघ प्रथम फलंदाजी 101 धावा. अजूनही 2 चेंडू या इनिंगचे बाकी. ज्या प्रकारे फलंदाजांनी मैदानावर कामगिरी केली, गोपाळ बटा, ओमकार देसाई हे दिग्गज खेळाडू वैयक्तिक 0 धावसंख्येवर बाद झाल्यानंतर सुद्धा युवा खेळाडूंनी या संघाचा डोलारा सांभाळलाय. या संघाला एका सन्मानजनक नव्हे तर चांगल्या उद्दिष्टाच्या दिशेने घेऊन गेलंय. शेवटचे 2 चेंडू 101 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. बॉलिंग मार्कवर साफवान. अजून एक मोठा फटका. यावेळी फटका फसतोय. मिडॉन क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. 6व्या विकेटचं होतंय पतन. 101 या धावसंख्येवर राजाराम वॉरियर्स तवडे संघ गमावतोय आपली 6वी विकेट. गड्यांच्या मोबदल्यात यानंतर होणारी दुसरी लढत. दर्जेदार 2 संघ एकमेकांच्या समोर. आईस बिचोलीम गोवा, गांगेश्वर तळेरे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती, आपली प्लेइंग 11 लिस्ट आपण कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने पाठवावं. आपले दोन्ही कर्णधार आपण सज्ज ठेवावेत नाणेफेकीसाठी. हॅलो चिक. आमच्या या स्पर्धेसाठी खरं तर डे नाईट क्रिकेट स्पर्धेचं हे स्वरूप पाहिल्यानंतर वेळोवेळी आम्हाला सहकार्य करणारे आमचे मार्गदर्शक, मुंबई माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योजक, ज्यांनी मुंबई नगरीमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे, कासार्डे गावचे सुपुत्र दशरथ भाई घाडी साहेबांनी आमच्या या स्पर्धेसाठी 51,000 रुपयांची देणगी दिलेली आहे. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर दशरथ भाई घाडी साहेबांसाठी आपण करूयात. तसेच बाळू पाताडे आपलेही मनापासून धन्यवाद आणि दशरथ भाई घाडी आपलेही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आहोत. त्याच पद्धतीने आमच्या स्पर्धेसाठी ग्रामपंचायत सदस्य बाळा जोशी यांच्या माध्यमातून 3,000 रुपयांची देणगी आलेली आहे. त्यांच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूयात. त्याच पद्धतीने मंगेश सावंत यांच्या माध्यमातून आमच्या स्पर्धेसाठी 1,000 रुपयांची देणगी आलेली आहेत. त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्यांचा गजर करूयात आणि त्यांचेही मनापासून धन्यवाद व्यक्त करूयात. इनिंगचा हा शेवटचा चेंडू. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. मिडल होत नाहीये. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फील्ड होतोय, थ्रो होतोय. तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी वळवलेली पावलं मात्र स्ट्रायकर यांच्या दिशेने. पंचांचा इशारा येतोय. फलंदाज होतोय धावबाद. शेवटच्या चेंडूवर 1 धाव. इनिंगची होते सांगता. पहिल्या सामन्यासाठी उमेश 11 हुमराट संघ जिंकतोय. नाणेफेक स्वीकारतोय क्षेत्ररक्षण. राजाराम वॉरियर्स तवडे संघ प्रथम फलंदाजी करताना धावा जमवतोय 103. विजयाचं लक्ष्य असेल 104 धावांनी दूर. इनिंगची समरी आपण पाहतोय. तोपर्यंत गांगेश्वर तरडे आणि आईस बिचोलीम गोवा या दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती, थंब व्हेरिफिकेशनसाठी आपण कॉमेंट्री बॉक्सच्या समोर उपस्थित राहावं. हे दोन्ही संघ गांगेश्वर तरडे, आईस बिचोलीम गोवा या दोन्ही संघातील सर्व खेळाडू जे तालुका स्तरावरचे आहेत त्या सर्वांचं थंब व्हेरिफिकेशन होईल आणि त्यासाठी तुम्ही सर्वांनी स्टेजच्या समोर उपस्थित राहावं. ही बॅटिंग समरी. बबल नाईक वॉटर स्टार्ट. 11 चेंडू 39 धावा. सागर कांबळेच्या बॉलिंगवर बाद होतोय. त्यापूर्वी आपली जबाबदारी चोख पार पाडतोय. ओमकार देसाई आज नाराज करतोय सगळ्यांना. गोपाळ भटा सुद्धा तीच कामगिरी करतोय. वैयक्तिक 0 धावसंख्येवर पण प्रतीक गवंडे 9 चेंडू 24 धावा. आणि त्यानंतर बाहुबली अप्रतिम कामगिरी. सलग 3 षटकारांची आतषबाजी. 500 रुपयांचा मानकरी. 6 चेंडू 25 धावा. समीर वेंगुर्लेकर 3 चेंडू 3 धावा नाबाद राहतोय. अक्षय घाटवळ 4 चेंडू 7 धावा. गणेश कुबल छोटा पटाका बडा धमाका 1 चेंडू 1 धाव आणि एकूण 6 षटकांची सांगता. प्रथम फलंदाजी करताना राजाराम वॉरियर्स तवडे संघ धावा जमवतोय 103 आणि विजयाचं लक्ष्य 104 धावांनी दूर. बॉलिंग अहमद नाखवा. पहिल्या षटकामध्ये 28 धावांचा खर्च. मॅजिक पॉवर प्ले होता. मॅजिक जय हनुमान मॅजिक ओव्हर 28 धावा या पॉवर प्लेच्या षटकात बबल नाईक खर्च करतोय. आमच्या स्पर्धेसाठी सोसायटीचे चेअरमन दीपकजी सावंत यांच्या माध्यमातून 1,000 रुपयांची देणगी आलेली आहे. मनापासून धन्यवाद दीपकजी सावंत. तसेच आमच्या स्पर्धेच्या ठिकाणी प्रसिद्ध उद्योजक मया पाताडे, बारक्या शेटिये आणि वारंग जे कॉन्ट्रॅक्टर आहेत
ते देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आपलंही जय हनुमान क्रीडा मंडळाच्या वतीने मनापासून स्वागत। आपणही मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय। तसेच आमच्या स्पर्धेसाठी 100 खुर्च्या तात्या पिसे यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत। तात्या पिसे आपण देखील मुख्य व्यासपीठावरती या, आपलंही मनापासून स्वागत। तसेच 100 खुर्च्या आपल्याला अशोक पाताडे यांच्या माध्यमातूनही देण्यात आलेल्या आहेत, त्यांचेही मनापासून धन्यवाद। चला बिचोलीम गोवा क्रिकेट टीम आपण कॉमेंट्री बॉक्सकडे संपर्क करा। आमच्या स्पर्धेच्या ठिकाणी कोंडोशी मोरोशी गावचे सरपंच कानडे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि इतर त्यांचे सहकारी आपण देखील मुख्य व्यासपीठावरती या, आपलंही जय हनुमान क्रीडा मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत। या पहिल्या सामन्यातील 104 धावांचा पाठलाग उमेश 11 हुमरट संघ करेल की 103 धावांचा या मोठ्या आव्हानाचा बचाव राजाराम वॉरियर्स तेवढे संघ करेल हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर ऐकूया मराठी समालोचनाचा गोड मंजूळ आवाज। मालवण तालुक्यातील देवली गावचे सुपुत्र जो आवाज सिंधुदुर्ग महाराष्ट्राबरोबरच गोवा आणि कर्नाटक राज्यात सुद्धा पोहोचला, ऐकूया आवाज प्रदीप देऊलकर सर। आमच्या स्पर्धेसाठी आमचे मित्र आणि प्ले बॉईज कासाडे संघाचं ज्यांनी कित्येक वर्ष नेतृत्व केलं, प्रतिनिधित्व केलं आणि आपल्या गोलंदाजीने एक वेगळी छाप सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्यांनी सोडली ते संदीपजी केसरकर यांच्या वतीने देखील आमच्या या स्पर्धेसाठी 5000 रुपयांची देणगी आलेली आहे। एकदा संदीप केसरकर यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्यांचा गजर करूयात। धन्यवाद संदीपजी केसरकर। धन्यवाद बादल। तमाम हिंदूंचं आराध्य दैवत, महाराष्ट्राचे जनक, हिंदूंचे प्रेरणास्रोत, आमचा अभिमान, मराठी मनाचा स्वाभिमान, राजाधिराज योगीराज परब्रह्म छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा। जय हनुमान क्रीडा मंडळ उत्तर गावठण जय हनुमान चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 त्याचा शुभारंभ आणि शुभारंभाच्या दिवसातली ही शुभारंभाची लढत मैदानावरती पाहायला मिळत आहे। ती राजाराम वॉरियर्स सावंतवाडी विपक्ष उमेश 11 हुमरट क्रिकेट संघ। नाणेफेकीचा सुदैवाचा कौल उमेश 11 हुमरट क्रिकेट संघाच्या बाजूने झुकला होता। प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय प्रतिस्पर्धी संघाला 103 धावांवरती रोखण्यात यशस्वी झाला। 104 धावांचा पाठलाग करावा लागेल आणि सलामीची विनीची जोडी मैदानावरती, अर्थात ज्याला सिक्सर किंग म्हणून ओळखलं जातंय तो मॅन फ्रॉम कोल्हापूर नितीन माटुंगे स्ट्राइक यांच्या दिशेने पहिलं षटक, अर्थात शॉर्ट स्क्वेअर लेग वरती चेंडू हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। एकेरी धाव यावेळी प्राप्त होताना दिसतंय, अर्थात एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्येचा श्री गणेश होताना पाहायला मिळतोय तो उमेश 11 हुमरट क्रिकेट संघासाठी। उमेश 11 हुमरट क्रिकेट संघाचा विचार केला, अर्थात 2 आयकॉन खेळाडू सागर कांबळे आणि त्याच्यासोबत नितीन माटुंगे हे 2 आउटस्टेशन खेळाडू पाहायला मिळत आहेत। प्रतिस्पर्धी संघांमध्ये जर पाहिलं तर नक्कीच ओमकार देसाई आणि अप्पाली कलंगुटकर गोमंतक भूमीतील हा एक अष्टपैलू खेळाडू प्रतिस्पर्धी संघांमध्ये पाहायला मिळतोय। पहिलं षटक हाताळलं जात आहे राईट अप ओव्हर द विकेट। यावेळी मोठा फटका, चेंडू हवेमध्ये, अक्षय घाटवळ प्रयत्न करताना दिसतोय झेलसाठी आणि यशस्वी झेल म्हणावं लागेल। पहिला गडी बाद होतोय उमेश 11 हुमरट क्रिकेट संघाचा आघाडीचा फलंदाज अमोल भोसले। आमचे ग्रामसेवक मित्र विशालजी वडवडेकर तसेच तळेरे गावचे माजी उपसरपंच दिनेश मुद्रस, त्याच पद्धतीने आमचे कल्याणकर हे देखील मुख्य व्यासपीठावरती उपस्थित झालेले आहेत आणि आमचे चिकन सेंटरचे आयरे हे देखील उपस्थित होत आहेत। आपलंही जय हनुमान क्रीडा मंडळाच्या वतीने मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत।
पहिला गडी हा झटपट बाद होताना दिसतोय. अर्थात त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज नंबर 3 वरती सूरज नावाचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. मोठी जबाबदारी असेल. इथून 104 धावांचा पाठलाग करावा लागेल. सहज सोपं नसेल. अर्थात प्रयत्नांची पराकाष्ठा रोखून धरताना दिसतोय. जे मोठे फटके पाहायला मिळणार होते त्या मोठ्या फटक्यांवरती निर्बंध लावताना दिसतोय. लोअर फुलटॉस चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगला झेल टिपण्याची नामी संधी होती. झेल यावी मात्र मायभूमीला स्पर्श होताना दिसतोय. अर्थात जीवनदान मिळत आहे ते फलंदाज सूरजला. एकेरी धाव ही सूरजच्या खाती जमा होत आहे तर सांघिक धाव फलक एकने पुढे सरकला. तो नाममात्र 2 धावा 1 गडी बाद ही डावाची सुरुवात पाहायला मिळत आहे 104 धावांचा पाठलाग करताना. आखो टप्प्याचा चेंडू मोठा फटका टोलवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय. दुसरा गडी बाद होताना दिसतोय. ग्लेन फर्नांडिस याच्या हातामध्ये चेंडू विसवताना दिसतोय आणि दुसरा गडी बाद उमेश 11 हुमरट क्रिकेट संघाचा. नितीन मटुंगे याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज अरफान नाकवा हा खेळाडू मैदानात पावले टाकताना दिसतोय. प्रारंभीच्या षटकांमध्ये धाव फलक नाजूक केविलवाना पाहायला मिळतोय. एक भलं मोठं उद्दिष्ट राजाराम वॉरियर्स सावंतवाडी क्रिकेट संघ उभं करतोय उमेश 11 हुमरट क्रिकेट संघासमोर. आणि ते उद्दिष्टाचा पाठलाग करताना डावाची सुरुवात पाहायला मिळत आहे. ती नाममात्र 2 धावा 2 गडी बाद 2ला 2 ही परिस्थिती पाहायला मिळत आहे मैदानावरती उमेश 11 हुमरट क्रिकेट संघासाठी. परिस्थिती पाहिली तर प्रतिकूल परिस्थिती आणि त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनुकूलता निर्माण करावी लागेल ती उमेश 11 हुमरट क्रिकेट संघाच्या फलंदाजांना. खेळायचा प्रयत्न होता ऑन साइडला. अर्थात चेंडूचा अंदाज मनाशी बांधता येत नाही. अप्पाली कलंगूटकर यावेळी अचूक टप्प्यावरची गोलंदाजी पाहायला मिळतोय. गोलंदाजी मधील अचूकता शोधतोय आणि पूर्णपणे रोखून धरलाय जय हनुमान मॅजिक पॉवर प्ले षटकामध्ये ते अप्पाली कलंगूटकरने. पुलर लाईनचा चेंडू मिड ऑन वरती क्षेत्ररक्षण होत आहे. धाव घेण्याची तमाम शंका यावेळी समाप्त होताना दिसत आहे. अर्थात जय हनुमान पॉवर प्लेचं हे षटक समाप्त होताना दिसत आहे. सुरुवात ही समाधानकारक मानता येणार नाही कारण सांघिक धावसंख्या ही 2 गडी बाद 2 ही धावफलकावर पाहायला मिळत आहे. भव्य दिव्य आयोजन अर्थात प्रकाश झोतातील ही क्रिकेट स्पर्धा कासाडे गावाचा अभिमान स्वाभिमान उंचावणारी ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. कित्येक दिवसांची मेहनत कित्येक दिवसांची रात्रींची मेहनत आज मात्र खऱ्या अर्थाने आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळत आहे. जय हनुमान क्रीडा मंडळ उत्तर गावठण जय हनुमान चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आणि त्याचा शुभारंभ आजच्या रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते या क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ संपन्न झाला आणि शुभारंभाची पहिली लढत राजाराम वॉरियर्स सावंतवाडी विपक्ष उमेश 11 हुमरट क्रिकेट संघ. स्पर्धेच्या ठिकाणी गोवा राज्यामधील स्टार खेळाडू रजत कुडाळकर हा देखील या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. रजत कुडाळकर आपलं देखील मुख्य व्यासपीठावरती स्वागत होत आहे. गोलंदाजीला सुरुवात होताना दिसतंय. अर्थात लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट पहिल्या चेंडूवरती त्रिफळा उद्ध्वस्त करताना दिसतोय. जणू बाद होण्याची शृंखला मैदानावरती पाहायला मिळत आहे उमेश 11 हुमरट क्रिकेट संघासाठी. समीर वेंगुर्लेकर फुलर लेनचा चेंडू होता. फलंदाज शफल झाला उजव्या यष्टीवरती आणि सरळ चेंडूने वेध घेतला तो एस्टनचा. त्रिफळ उद्ध्वस्त झाला. सूरजचा तिसरा गडी बाद होतोय. एक नाजूक परिस्थिती पाहायला मिळत आहे. जणू धाव फलक हा रुसून बसलाय उमेश 11 हुमरट क्रिकेट संघावर.
ती परिस्थिती मैदानावरती पाहायला मिळते. 3 बाद नाममात्र 2 धावा 104 धावांचा पाठलाग करताना उमेश इलेव्हन हुंबरट क्रिकेट संघ या मैदानावरती थोडासा अडखळताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच धीटाईने आत्मविश्वासाने फलंदाजी करावी लागेल. आव्हान सहज सोपं नसेल, अर्थात भागीदारी करावी लागेल. क्रिकेटमध्ये भागीदारी खूप महत्वाची असते. ती भागीदारी पाहायला मिळत नाही ती उमेश इलेव्हन हुंबरट क्रिकेट संघाकडनं. हॅलो हॅलो आमच्या स्पर्धेसाठी आमचे मित्र शरदजी शेलार यांच्या माध्यमातून 1000 रुपयांची देणगी आली आहे. त्याच पद्धतीने आयरे चिकन शॉप यांच्या माध्यमातून 2000 रुपयांची देणगी आलेली आहे. सर्व आमच्या या देणगीदारांचे हनुमान क्रीडा मंडळाच्या वतीने मनापासून स्वागत. लोअर फुलटा चेंडू होता, अर्थात बरोबर बॅटच्या मधोमध घेतोय. चेंडू भिरकावून दिला जातोय लॉंग सीमा रेषेच्या बाहेर. जय हनुमान मॅक्झिमम षटकार. तसेच गोवा राज्यामधून आमचे घावनेळकर मामा हे देखील उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही जय हनुमान क्रीडा मंडळाच्या वतीने मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. योगेश शेट्टी स्ट्राईक यांच्या दिशेने दिसतोय. डावखर शैलीचा गोलंदाज यावेळी उजव्या इष्टीवरनं चेंडू बाहेर वळसा घेताना दिसतोय. पंचांचं बोट यावेळी आकाशाच्या दिशेने म्हणजे चौथा गडी बाद होतोय. बाद होण्याची शृंखला मैदानावरती थांबता थांबत नाहीये उमेश इलेव्हन हुंबरट क्रिकेट संघासाठी. त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच महाराष्ट्र पोलीस दीपेश कांसे हे देखील उपस्थित झालेले आहेत. दीपेश कांसे आपण देखील मुख्य व्यासपीठावरती या. आणि गोवा राज्याचा अजून एक सुपरस्टार खेळाडू मनोज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मनोज आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत. गौरव नागवेकर नवीन फलंदाज मैदानावरती पावलं टाकतोय. संघ संकटात अडचणीत पाहायला मिळतोय. उमेश इलेव्हन हुंबरट क्रिकेट संघ 4 बाद नाममात्र 8 धावा 104 धावांचा पाठलाग करताना. लेफ्ट हॅम ओव्हर द विकेट. चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये यशस्वी झेल म्हणावं लागेल. म्हणजे याही फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. 5वा गडी बाद होतोय उमेश इलेव्हन हुंबरट क्रिकेट संघाचा. फलंदाज मैदानावरती पावले टाकतोय. 5 गडी बाद नाममात्र 8 धावा. उमेश इलेव्हन हुंबरट क्रिकेट संघ पूर्णपणे दबावामध्ये पाहायला मिळतोय. प्रथम फलंदाजी केली होती राजाराम वॉरियर्स सावंतवाडी क्रिकेट संघाने. 18 चेंडू 39 धावा. विध्वंसक विस्फोटक खेळी म्हणावी लागेल बबल नाईक. आणि बबल नाईकसाठी हे मैदान खूप लकी मैदान आपल्याला पाहायला मिळालं. ज्यावेळी बबल नाईक या मैदानावरती आला आणि त्यावेळी त्याने आपली छाप सोडलेली या मैदानावरती. चेंडू डाव्या इष्टीवर पाहायला मिळतोय. अर्थात पंचांचे दोन्ही आज समांतर होत आहेत. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये ज्या चेंडूला पंजाब टू हरियाणा ओळखलं जात आहे ती अतिरिक्त धाव मिळत आहे उमेश इलेव्हन हुंबरट क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्या ही नाममात्र 1 ने पुढे सरकली. 9 धावा 5 गडी बाद. यावेळी पुन्हा एकदा कव्हर क्षेत्रामध्ये झेल पाहायला मिळतोय. 6वा गडी बाद होतोय. निम्मा संघ यावेळी तंबूच्या आश्रयाला उमेश इलेव्हन हुंबरट क्रिकेट संघासाठी.
सरकून खेळण्याचा प्रयत्न हा प्रयत्न जातोय. चेंडू निर्धाव गल्ला जातोय. दुसऱ्या इनिंग मधील 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय आणि 6 गड्यांच्या मोबदल्यात नाममात्र 9 धावा 104 धावांचा पाठलाग करताना समीर वेंगुर्लेकर एका षटकामध्ये 7 धावा देतोय, 4 गडी बाद करतोय. म्हणजे गोलंदाजी मधील अचूकता पाहायला मिळत आहे ती समीर वेंगुर्लेकर याच्या गोलंदाजीवरती. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. वैयक्तिक पहिलं तर सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी अर्थात ग्लेन फर्नांडिस यावेळी सज्ज होतोय थेट आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं गोलंदाजीसाठी. ग्लेन तिथं क्लीन गोलंदाजी पाहायला नेहमी आपल्याला पाहायला मिळत आहे ती ग्लेनकडनं. पंचांच्या उजव्या साईडने राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी मधल्या इष्टीवरनं चेंडू उजव्या इष्टीवरनं सरळ निघून जाताना दिसतोय. अर्थात फलंदाज थोडासा शफल झाला आणि चेंडू यावेळी निर्धाव पाहायला मिळतोय तो ग्लेन फर्नांडिसच्या गोलंदाजीवरती. पहिल्या चेंडूवरती अचूक टप्पा प्राप्त करताना दिसतोय राजाराम ऑरियस सावंतवाडी क्रिकेट संघाकडनं. यावेळी रिव्हर्स स्विफ्ट खेळण्याचा प्रयत्न अर्थात झेल टिपण्याची नामी संधी. यशस्वी झेल म्हणावं लागेल. धावत जाऊन झेल टिपला जातोय आणि 7वा गडी बाद होतोय उमेश 11 उमरट संघाचा. गणेश कुबल याच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि गडी बाद झाला 7वा. 4 फलंदाज आतापर्यंत 0 या धावसंख्येवरती माघारी परतताना दिसत आहेत. 7 बाद सांघिक धावसंख्या 10. उमेश 11 हुमरट क्रिकेट संघ 104 धावांचा पाठलाग करताना दिसतोय. अर्थात ही सुरुवात समाधानकारक पाहायला मिळत नाही. संघ अडचणीत सापडतोय तो या मैदानावरती. ग्लेन फर्नांडिस डाव्या इष्टीवरचा चेंडू शॉट लॉंग लेग वरचा चेंडू टोलवला जातोय. एकेरी धाव निघेल. अर्थात एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पुढे सरकते. हॅलो चिक. आमच्या स्पर्धेसाठी शेखर तर्फे तर्फेवाडी यांच्याकडून 2000 रुपयांची देणगी आलेली आहे. शेखरजी तर्फे आपली मनापासून जय हनुमान क्रीडा मंडळाच्या वतीने धन्यवाद. चेंडू फिरकावून दिलाय लॉंग लेग सीमा रेषेच्या दिशेने. 2 टप्पा घेऊन सीमा रेषेच्या बाहेर चौकार. सांघिक धावसंख्या 4 ने पुढे सरकली. ती 14 धावा 7 गडी बाद. षटक क्रमांक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. तिसरं ग्लेन फर्नांडिस पंचांच्या उजव्या साईडने म्हणजे राईट आर्म राऊंड विकेट मारा करतोय गोलंदाजीवरती. यावेळी उजव्या इष्टीवरती शफल होतोय. चेंडू टोलवला जातोय डीप स्कोर लेग वरती संरक्षण पाहायला मिळत आहे. चेंडूची फरते होईल. एकेरी धाव घेण्याची संधी मिळत आहे ती फलंदाजांना. अर्थात एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचत आहे 15 धावा 7 गडी बाद. 15ला 7 ही परिस्थिती पाहायला मिळत आहे उमेश 11 हुमरट क्रिकेट संघ. आखूड टप्प्याचा चेंडू मात्र या चेंडूला उंची नव्हती. चेंडू जमिनीला घरंगत मिड विकेट क्षेत्रामध्ये जातोय. चेंडूची फेकी होईपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी आणि एकेरी धावसंख्येने 7 गडी बाद 16. तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त होताना दिसतोय म्हणजे निम्मा षटकांचा खेळ समाप्त. संघ पिछाडीवर पाहायला मिळतोय. सामन्यावरती वर्चस्व पाहायला मिळत आहे राजाराम वॉरियर्स तळवडे सावंतवाडी क्रिकेट संघाचं. गांगेश्वर क्रीडा मंडळ तळेरे क्रिकेट टीमचे जे खेळाडू आहेत त्यांनी कृपया आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर आपलं आधार कार्ड घेऊन यायचं आहे. गांगेश्वर क्रीडा मंडळ तळेरे क्रिकेट टीमचे जे प्लेइंग 11 मधील जे खेळाडू आहेत त्यांनी कृपया आपलं आधार कार्ड घेऊन लगेचच आमच्या कॉमेंट्री कक्षाच्या समोर या. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. वैयक्तिक पहिलं तर सांघिक 4थं षटक हाताळण्यासाठी बाळा सावळ अर्थात लगान बाळा पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट.
उजव्या इष्टीवरचा चेंडू अर्थात बॅकफुटला जाऊन स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जमिनीला घळघळत जातोय स्वीपर कव्हर पर्यंत, चेंडूची फेकी होईल अर्थात एकेरी धाव आणि एकेरी धावत संख्येने 7 गडी बाद 17ला 7 ही परिस्थिती पाहायला मिळते। गुणफलक जसा रुसून बसावा तसा धावफलक पाहायला मिळतोय उमेश 11 उमरठ क्रिकेट संघाचा। या विफलरलेनचा चेंडू मिड ऑफला पार करतोय, येतोय लॉंग ऑफ पर्यंत अर्थात समीर वेंगुर्लेकर चेंडूवरती ताबा मिळवतोय। एकेरी धाव ही प्राप्त होताना दिसतंय ती फलंदाज अक्षय राठोडच्या खाती आणि एकेरी धाव संख्येने सांघिक धाव फलक पुढे सरकला 18-7 गडी बाद। यावेळी उजवी इष्टीवर फुलरलेनचा चेंडू पाहायला मिळतोय अर्थात थोडीशी देहबोली आपल्याला सांगून जात आहे उमेश 11 उमरठ क्रिकेट संघाकडनं की सामना हा त्यांच्या हातून निसटताना दिसतोय। षटक क्रमांक 4 6 षटकांमध्ये 103 धावांचा डोंगर उभा केला होता राजाराम वॉरियर्स सावंतवाडी क्रिकेट संघाने। यावेळी चेंडू उजव्या इष्टीच्या बाहेर आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू पाहायला मिळतोय, पंचांचा इशारा येतोय, चेंडू स्क्वेअर असल्याचा अतिरिक्त धाव मिळतोय ती उमेश 11 उमरठ क्रिकेट संघाला 19-7 गडी बाद। अक्षय राठोड यावेळी अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न, चेंडू फुलर लेनचा चेंडू चकवतोय अक्षय राठोडला, निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसतंय ती बाळा सावळच्या गोलंदाजीवरती। बरेच क्रिकेट स्पर्धेचा अनुभव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बऱ्याचशा मोठ्या क्रिकेट स्पर्धा ज्या खेळाडूंनी खेळल्या तोच लगान बाळा अर्थात बाळा सावळ। यावेळी मोठा आणि चेंडूच्या खाली येतोय खिलाडी अक्षय घाटवाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि 8वा गडी बाद उमेश 11 उमरठ क्रिकेट संघाचा। गोवा राज्याचा सुपरस्टार खेळाडू मनोज नार्वेकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मनोज आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। AAIS बिचोलीम गोवा क्रिकेट टीमचं ते नेतृत्व करताना आपल्याला पाहायला मिळतील। त्यांचे टीम ओनर आहेत अमरजी मांजरेकर। आपण जर आला असाल तर मुख्य व्यासपीठावरती या, त्यांनी शुभेच्छा कळवलेत आणि मनोजजी यांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया। सपवान नवीन फलंदाज मैदानावरती पावलं टाकतोय, चेंडू येतोय लॉंग ऑफ वरती अर्थात समीर वेंगुर्लेकर वेगाने येतोय चेंडूवरती, चेंडूची फेकी करेपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी आणि एकेरी धाव संख्येने षटकाची समाप्ती होत आहे। दुसऱ्या इनिंग मधील 4 षटक 24 चेंडूंचा खेळ समाप्त। 8 गडी बाद 20 धावा धावफलकावर 104 धावांचा पाठलाग करताना शुभारंभाची लढत अर्थात 2 संघ मैदानावरती पाहायला मिळत आहेत। राजाराम वॉरियर्स तळवडे सावंतवाडी क्रिकेट संघ अर्थात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाहेर ज्याच्याकडे प्रबळ दावेदार म्हणून ओळखलं जात आहे चॅम्पियनचं तो संघ या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय। प्राथमिक फेरीची लढत देतोय आणि एका पाहुण्या क्रिकेट संघाविरुद्ध म्हणजे रत्नागिरी तालुक्यातील हा संघ पाहायला मिळतोय उमेश 11 उमरठ क्रिकेट संघ। संघ मालक सन्मानश्री उमेशजी वांगणकर यांच्या मालकीचा संघ तर दुसऱ्या बाजूला सन्मानश्री विकासजी गावडे यांच्या मालकीचा हा संघ पाहायला मिळतोय। खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केला जातोय, मिड ऑफला ओमकार देसाई चेंडूवरती ताबा मिळवतोय, चेंडूची फेकी होईपर्यंत एकेरी धाव आणि एकेरी धाव संख्येने 8 गडी बाद 21ला 8। यावेळी बॅटची किनार यष्टीरक्षकाचा सहारा मिळतोय, 9वा गडी बाद होतोय उमेश 11 उमरठ क्रिकेट संघ या सामन्यामध्ये। जोडी मैदानावरती असेल। 9 बाद 21 104 धावांचा पाठलाग करताना 5वं षटक पाहतोय छोटा पॅकेज बडा धमाका गणेश कुबाल राईट आर्म ओव्हर द विकेट। चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप पाहायला मिळतोय,
सागर कांबळे रिव्हर्स स्वीप खेळण्याचा यावेळी प्रयत्न, हा प्रयत्न केविलवाना पाहायला मिळतोय. चेंडू चकवतोय फलंदाज सागर कांबळेला आणि निर्धाव गणला जातोय. फुलरलेनचा चेंडू लॉंग ऑफ वरती, क्षेत्ररक्षक तैनात, समीर वेंगुर्लेकरच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि एकतर्फी विजय संपादन करतोय. पहिल्या सामन्यामध्ये राजाराम वॉरियर्स तळवडे सावंतवाडी क्रिकेट संघ विजयी सलामी देतोय जय हनुमान चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये. स्पर्धेतील दुसरा सामना आपण पाहणार आहोत. गांगेश्वर तळेरे विपक्ष आयुष बिचोलिम गोवा. गांगेश्वर तळेरे संघाचा विचार केला संघ मालक सन्मान श्री हनुमंत तळेकर, सन्मान श्री दिलीपजी तळेकर यांच्या मालकीचा संघ. अर्थात या संघामध्ये दोन खेळाडू आउटस्टेशन पाहायला मिळत आहेत. रोहन साळगावकर आणि पुनाजी कलंगुटकर. समोर उभा संघ टाकतोय आईस बिचोलिम गोवा क्रिकेट संघ. अर्थात